थांब, हा व्हिडिओ तू स्किप करून पुढे जाऊ नकोस. पुढे एक पाऊल टाकण्याआधी हा संदेश ऐक. आज देव स्वतः तुझ्याशी बोलत आहे. तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस ती योगायोग नाही, हा एक संकेत आहे. तुझ्या मनात आत्ता जे चाललंय ते देवाला माहीत आहे आणि त्याचं उत्तर आज तुला मिळणार आहे. होय, हा व्हिडिओ जर तुझ्यासमोर आला असेल तर तू निवडलेला आहेस. तुझ्या आयुष्यातला हा वळण खूप मोठं काहीतरी बदलणार आहे. कारण तू एकटा नाहीस, कोणीतरी तुझ्यावर सतत लक्ष ठेवून आहे. तू हार मानायच्या आधी हे शेवटपर्यंत ऐक. तुझं नशीब पूर्णपणे बदलून जाणार. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना उत्तर मिळणार, पण कसं ते ऐक. तुझ्या डोळ्यातलं पाणी व्यर्थ जाणार नाही. त्याची किंमत आता मिळणार आहे. कारण आजचा दिवस साधा नाही. थांब, ऐक, कारण पुढचं जे ऐकशील ते तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. होय माझ्या लेकरा, थांब. पुढे जाण्याची घाई तू करू नकोस. फक्त काही सेकंद स्वतःसाठी काढ. कारण आज जो संदेश तुला मिळणार आहे तो कुठलाही साधा नाही. हा थेट संदेश देवाकडून आलेला आहे. तू खूप दिवसापासून काहीतरी शोधतोयस, उत्तर, शांतता आणि कदाचित एक आशा, आणि आज ते तुला नक्कीच मिळणार आहे. तू बाहेरून मजबूत पण आतून थकलायस. लोकांच्या अपेक्षा, नात्यांमधली फसवणूक आणि सतत येणाऱ्या अडचणी याने तू हैराण झाला आहेस. पण माझ्या लेकरा, आता मी तुझं प्रत्येक पाऊल पाहतोय. तू जेव्हा शांतपणे रडतोस तेव्हा मी तुझ्या सोबत आहे. बाळा, जर माझी सोबत तुला हवी असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या बाळा, आता तुझं नशीब बदलणार आहे. खूप लवकर तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येणार. अशी एक संधी जी तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. होय माझ्या लेकरा, फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. तुझं शांत राहणंच ही तुझी खूप मोठी ताकद आहे. माझ्या बाळा, तुला मी कधीच एकटं सोडणार नाही. जे काही तुझ्या आयुष्यात येईल ते तुझ्या भल्यासाठीच असेल. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. मागे वळून बघू नकोस. तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक अश्रू मोलाचं आहे, ते वाया जाणार नाही. प्रत्येक दुःखाचं रूपांतर आनंदात होणार आहे. फक्त थोडंसं सहन कर, कारण तू यशाच्या खूप जवळ आला आहेस. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर हा व्हिडिओ तू इतरांपर्यंत पोहोचव. कदाचित कोणीतरी तुझ्यासारखाच संघर्ष करत असेल. आणि लक्षात ठेव, तुझं नशीब बदलत आहे. फक्त विश्वास ठेव. कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. होय माझ्या बाळा, तुझे शत्रू आता तुझ्यासमोर नतमस्तक होणार आहेत. कारण आता देवाने त्यांच्यावर नजर टाकली आहे. तुझ्या शत्रूंचा खेळ आता संपणार. ज्यांनी तुला त्रास दिला, दुःख दिलं, त्यांचा हिशोब आता लागणार आहे. मी तुझ्या शत्रूंना पाहत आहे बाळा. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची वेळ आता जवळ आली आहे. तू शांत आहेस म्हणून तुला कमजोर समजत गेलं, पण आता त्यांना सत्य समोर येणार आहे. तुझ्या पाठीमागे खेळ खेळणाऱ्यांना आता उत्तर मिळणार आहे. कारण तुझ्या आयुष्यातील शत्रूंचा अंत खूपच जवळ आला आहे. होय माझ्या लेकरा, ज्यांनी तुला रडवलं तेच आता रडतील. तू काहीही केलं नाहीस तरीही तुला त्रास देणाऱ्यांना आता शिक्षा मिळणार आहे. ही वेळ तुझ्या विजयाची आहे आणि त्यांच्या पराभवाची. शांत राहा, कारण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचं वादळ येणार आहे. माझ्या बाळा, बघ, पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात जे काही चालले ते फक्त योगायोग नाही. काही लोक तुझ्या विरोधात उभे आहेत तुझ्या प्रगतीला अडवण्यासाठी. पण आजचा संदेश त्यांच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे. त्यासाठी तू तयार आहेस का? जर तयार असशील तर होय स्वामी आई असे तू टाईप कर. आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना तू शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे लोक असतात जे हसून बोलतात आणि मनात विष ठेवतात. तुझ्यासोबतही असंच झालं आहे ना? होय, तू विश्वास ठेवलास पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. तू चांगलं केलं तरीही तूच चुकीचं ठरवलं गेलंस. तुलाच लोकांनी नावे ठेवली, तुझाच विश्वासघात केला. पण बाळा, मी सगळं पाहतोय. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय, प्रत्येक कट कारस्थान, प्रत्येक खोटं, माझ्यापासून काहीही लपलेलं नाही. पण तू शांत राहिलास म्हणून तुला कमजोर समजलं गेलं. पण हीच तुझी मोठी ताकद आहे बाळा. तू कधीच बदला घेण्याचा विचार केला नाहीस, कारण तुझं मन स्वच्छ आहेस.
आणि म्हणूनच बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर लव्ह यू गॉड असे तू टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. बाळा बघ, त्यांचं कर्म त्यांना परत मिळणार आहे. कदाचित आज नाही पण उद्या नक्कीच. कारण जगात एक नियम आहे, जे करशील तेच तुला परत मिळेल. आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. हळूहळू सत्य बाहेर येईल. जे लोक तुला चुकीचं समजत होते तेच आता तुला समजून घेतील आणि जे शत्रू आहेत तेच पश्चाताप करणार आहेत. तुझी सर्वात मोठी ताकद तुझा संयम आहे बाळा. तू गोंधळातही शांत राहिलास आणि हेच तुला इतरांपासून वेगळं बनवत आहे. कारण देव अशाच लोकांना पुढे नेतो जे सहन करतात पण तुटत नाही, स्वतःवरती आणि त्यांच्या देवावरती विश्वास ठेवतात. तुझ्या देवावर विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. माझ्या बाळा, लोक काय करतील हा प्रश्न तुला सारखा सतावतो की लोक काय म्हणतील. पण बाळा, लोक हसतील, नावे ठेवतील आणि विसरून जातील. पण बाळा, तू काही चुकीचं केलं नाहीस आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा त्यांच्याकडे काहीच उत्तर नसणार आहे. तुझा विजय खूप जवळ आहे. फक्त अजून थोडा वेळ, अजून थोडं धैर्य. कारण जेव्हा वेळ बदलेल तेव्हा सगळं एकदम बदलेल. तुझं नाव, तुझं स्थान, तुझं आयुष्य. तू जे अश्रू गाळलेस ते वाया गेले नाही. प्रत्येक वेदनेचं रूपांतर ताकदीत झालं आहे आणि हीच ताकद तुला पुढे नेणार आहे बाळा. होय माझ्या लेकरा, तू फक्त तुझं काम करत राहा, बाकी मी सांभाळेल. तुला कोणालाही हरवायचं नाही, कारण तुझा विजय आधीच ठरलेला आहे. जर तुला वाटत असेल हा संदेश तुझ्यासाठी आहे तर तो इतरांना तू शेअर कर. कारण कदाचित कोणीतरी आजही आपल्या शत्रूंमुळे त्रास सहन करत आहे. लक्षात ठेव बाळा, शत्रूंचा आवाज मोठा असतो पण सत्य नेहमी जिंकत असतो. होय माझ्या लेकरा, बघ, तुझा जर विश्वास असेल तर तू नक्कीच जिंकणार आहेस आणि यात तुला भगवंताची साथ सुद्धा मिळणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या शत्रूंना वाटतं तू संपला, पण वादळ येण्याआधी शांतता असते. म्हणूनच ज्यांनी तुला रडवलं आता ते रडणार आहेत. माझ्या बाळा, तू चुकीचं काही केलं नाहीस तर तुला सर्व काही आता प्राप्त होणार आहे. कारण आता तुला माझा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे. देव सगळं बघत आहे. तुझा बदला नाही तर न्याय तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, तुझा विजय आता तुला नक्कीच मिळणार आहे. बघ, एक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुझ्या मागची साडेसाती आता कायमची निघून जाणार आहे. दुर्लक्ष करू नकोस बाळा. तुझ्या प्रत्येक शत्रूचा अंत आता होणार आहे आणि तुला विजय मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, तू शांत आहेस म्हणूनच हा संदेश इथपर्यंत तू ऐकला आहेस आणि माझा आशीर्वाद तू प्राप्त केला आहेस. बाळा बघ, आता तुला अन्याय सहन करावा लागणार नाही. देवाचा हा संदेश तुला ताकद देईल आणि सांगेल की तुझा विजय जवळ आला आहे. जर तुला विश्वास असेल तर मी स्ट्रॉंग आहे असे तू टाईप कर. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐकलास त्यामुळे तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.